नमस्कार मित्रांनो. तर हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे. टेंट सेटअप कसा करायचा त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. मी आत्ता सध्या आहे राजमाचीच्या मंदिराच्या इकडे. काळभैरव मंदिर आहे. तर हा इकडे माझ्याकडे डिकॅथलॉनचा 3 पर्सनचा टेंट आहे. सो मी तुम्हाला तो असेंबल करून दाखवणार आहे. कसा असेंबल करतात ते एक क्विक ह्याच्यामध्ये दाखवतो. राजमाचीचा एक ॲक्च्युअल व्हिडिओ येतो आहे, फुल व्हिडिओ. एक नॉर्मल व्हिडिओ आहे आणि 360 व्हिडिओ आहे. हे दोन्हीही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. सो ते सुद्धा नक्की बघा. मला पटकन हे सेटअप करून दाखवतो आणि इन्फॉर्मेशन देतो काय काय कसं असतं. तर हा एक न्यू टेंट आहे, जो आत्ता रिसेंटली बाय केलेला होता. सो त्याच्यामध्ये काय काय येतं ते मी तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा ही अशी एक पॅकेजिंग येते ज्याच्यामध्ये हा टेंट येतो आणि त्याच्यामध्ये या इकडे एक छोटासा असा पाऊच दिलेला आहे, वेलक्रो अटॅच केलेला. तर त्याच्यामध्ये काही रश्श्या आहेत आणि क्लिप्स आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे अशा काही रोप येतात छोट्या छोट्या आणि असे बरेच सारे क्लिप्स येतात. विंड जास्त असेल तर त्यापासून टेंटला एक स्टेबिलिटी देण्यासाठी हे वापरतात. हा टेंट आहे, हा असा टेंट येतो. तर ह्याला हे व्हाईट ह्याने बांधलेलं आहे. तर त्याला आपण सोडूया. हे बघा, काढताना जरा माझ्याकडून गफलत झालेली आहे, अडकलेल्या होत्या ह्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये 9 स्टिक्स आहेत आणि ह्याच्यामध्ये पण 9 स्टिक्स आहेत. सो अशा 2 आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, हा न्यू टेंट आहे. ह्याच्या आधीचा माझ्याकडे एक अजून टेंट आहे, त्याच्यामध्ये ही काठी तुटलेली आहे. सो ह्या फायबर ग्लासच्या काट्या असतात. सो त्याच्यामुळे ह्या सांभाळून वापरा. जर ह्या खालती पडल्या तर ह्या ब्रेक होतात. सो ह्यांची रिप्लेसमेंट आपल्याला पटकन नाही मिळत, किंवा ऑनलाईन जर गेलात तर तुम्हाला त्या थोड्या एक्सपेन्सिव्ह साईडला पडतात. सो त्याच्यामुळे ह्यांना वापरताना थोडं काळजीपूर्वक वापरा. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर तुम्ही त्याला बघितलं तर तुम्हाला दिसेल ग्रे कलरचं हे कापड आहे आणि हे ॲक्च्युली टेंटचं कवर आहे. टेंटच्या वरती एक एक्स्ट्रा लेयर देतात डिकॅथलॉनमध्ये, जेणेकरून जर समजा तुम्ही एक नॉर्मल एक पावसाच्या ह्याच्यामध्ये लावलं, किंवा थोडं पाणी असं पाऊस येतो नॉर्मल एकदम ह्याच्यामध्ये, तर त्या सिनॅरिओमध्ये हे तुम्हाला प्रोटेक्शन देतं. सो त्यासाठी हे खूप बेटर आहे. पण मी सजेस्ट करेल, एक तुफानी पाऊस असेल सो त्याच्यामध्ये कधीही टेंट लावू नका. तो तुमचा नक्कीच भिजणार, कारण ते एक प्रॉपर सोल्युशन नाही आहे पावसाळ्यात हे करण्याचं. आता हा जो आहे हा ॲक्च्युअलवाला आपला टेंट आहे. सो ह्याला तुम्हाला दाखवतो ओपन करून. ही प्रॉपर अशी घडी आहे. आता ही जशी मी घडी दाखवतो तुम्हाला ओपन करून, ट्राय करा की तुम्ही ज्यावेळेस टेंट क्लोज कराल त्यावेळेस सुद्धा तुमची घडी अशीच राहील. बघा. ओके, होल्ड्स. हा आपला टेंट आहे आणि तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवतो. तर हा जो ब्ल्यू कलरचा भाग आहे हा नेहमी खालच्या साईडला असायला हवा, आणि हा बेस आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला इकडे दिसेल ही चेन आहे. हा आपला एंट्रन्स असणार आहे आणि हा असा टेंट शेपमध्ये घेईल आणि ह्या साईडला पाठीमागे. डिकॅथलॉनचे टेंट्स इझी असतात सेटअप करायला. एक माणूससुद्धा इझिली सेटअप करू शकतो. ही फर्स्टवाली स्टिक आहे, ही मी घेतलेली आहे आणि ह्या इझी असतात. हे बघा, ह्याच्या आतमध्ये एक रश्शी असते. तुम्ही त्याला इझिली असं एकात एक हे केलं की त्या बसतात एकमेकांमध्ये प्रॉपरली. तर आता ही बघा, ही केवढी मोठी एक काठी तयार झालेली आहे, खूप बरीच मोठी. मी त्या दिवशी मेजर केलेली 157 ते 160 सेंटीमीटर, सॉरी इंच. 157 ते 160 इंचाचं हे टोटल ह्याची हे आहे, लेंथ आहे. तर आता मी तुम्हाला हे लावून दाखवतो. तर टेंटच्या साईडला हे ब्लॅक कलरचे खाचे बनवलेले आहेत. तर या खाच्यांमध्ये त्या काट्यांचा जो एंड आहे तो टाकायचा आहे आणि ह्या स्ट्रेचेबल आहेत, फायबर ग्लासच्या आहेत.
ह्याच्या आतमधल्या काठीमुळे स्ट्रेचेबल असतात, त्यामुळे बऱ्यापैकी उभ्या राहतात. आता हे झाल्यानंतर हे इकडे काही हुक दिलेले आहेत. ते हुक फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये असे अडकवत जायचं आहे. एक नॉर्मल तुम्हाला आयडिया येईल आता हा टेंट कसा दिसेल याची. तर एका ह्याच्यावरती हे उभं राहत नाही, त्यामुळे आपल्याला पटकन याची जी दुसरी काठी आहे ती घ्यावी लागेल. ॲक्च्युली बॅलन्स करणं थोडंसं हे आहे. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. पटकन मी तुम्हाला शो करतो कसं होणार आहे. हे झालेलं आहे, ती काठी त्याच्यामध्ये लागली आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो टेंट आहे तो लावलेला आहे. आणि ही जी क्लिप आहे ही याच्यावरती आपल्याला लावायची, म्हणजे एक स्टॅबिलिटी येईल याला. आणि ही बघा, ही क्लिप ह्याला लागलेली आहे. सो ओव्हरऑल जो आपला टेंट आहे त्यानं शेप घेतलेला आहे प्रॉपर. आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही राहू शकता प्रॉपर. हे पण आहे ना, एंट्री आहे. सो हे तुम्हाला ज्यावेळेस वापरायचं नसेल किंवा साईडला हवं असेल तर इकडे त्यांनी एक क्यूट असं एक छोटंसं हे दिलेलं आहे. तर तुम्ही त्याला असं अडकवू शकता एकमेकांमध्ये. टोटली आपला जो टेंट आहे तो रेडी झालेला आहे, ओपन झाला आहे. आता मी तुम्हाला आतमधून पण दाखवतो. एंट्रन्सचा जो कापड आहे तो अडकवलेला आहे, ही संपूर्ण चेन. आणि टेंटच्या आतमध्ये पण आता आलेलो आहोत. हे जे नवीन टेंट आहेत डिकॅथलॉनचे, त्यामध्ये त्यांनी असे पॉकेटसुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला काही गोष्टी ठेवायच्या असतील तर आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर ही नेट आहे, तुम्हाला ते बाहेरचं दिसत असेल तुम्हाला, एक मेश लावलेला आहे इकडे. आणि इकडे वरती हा एक हुक दिलेला आहे, ज्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही लाईट वगैरे असतात, त्यांच्या एक वेगळ्या लाईट्स येतात टेंटसाठीच्या, त्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. तर हा असा टेंट आहे मस्तपैकी. आणि हे बघा, हे ह्याच्यावरती मी लावलेलं आहे जेणेकरून हा होल्ड राहिला. ही काठी पण जास्त इम्बॅलन्स नाही होता. आणि हे अशा प्रकारे हे जे हुक्स आहेत ते लावलेले आहेत. आणि ह्याच्या काट्या आहेत, त्या काट्यांसाठी हा स्पेशली इकडे त्यांनी पॉकेट ठेवलेलं आहे. त्या पॉकेटमध्ये त्या काठ्या इन्सर्ट करायच्या. तुम्हाला चारी कॉर्नर्सवरती हे असे पॉकेट्स दिसतील. हे बघा इकडे सुद्धा आहे. सो हे असं तुम्हाला काट्या त्याच्यामध्ये अडकवायच्यात, बेंड करायच्यात त्या, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायच्यात अशा 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 अशा. सो त्याच्याने प्रॉपर सेटअप होईल आणि एक चांगलं हे झालं आहे. आता इन केस जर तुम्हाला वाटलं की ह्या टेंटचा आपल्याला चेअर म्हणजे फेसिंग आहे ते त्या साईडला ठेवायचं आहे, सो तुम्हाला सिम्पली फक्त हे असं उचलायचं. आता बघा मी टेंट पूर्ण उचलला आणि टर्न केलं आणि तुम्ही इझिली असं शिफ्ट करू शकता. आणि हे याचं कवर आहे, तर ते कवर पण मी तुम्हाला ह्याच्यावरती टाकून दाखवतो. तर हे कवर मी आता ह्याच्यावरती टाकतो. आधी एक तुम्हाला दाखवतो की ह्याला आयडेंटिफाय कसं करायचं. कवर जे आहे त्याला एक चेन आहे, ही अशी चेन आहे, हे बघू शकता तुम्ही. ही चेन आहे, ही चेन खोलायची. तर ही चेन फ्रंटला यायला हवी. आणि ह्याच्या पाठीमागे एक स्टिक आहे, हे बघा, हे जे मी मेश तुम्हाला दाखवलेली पाठीमागे व्हेंटिलेशनसाठी ठेवलेली आहे, सो त्या ठिकाणी हे येणार आहे. तर मी आता तुम्हाला एकदा करून दाखवतो. हे आता कवर लावून झालेलं आहे, बट ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे. हे कवर मी फक्त वरतून असं टाकलेलं आहे,
ह्याला अजून फिक्स नाही केलेलं. तर फिक्स करण्यासाठी ह्याला सुद्धा हुक्स दिलेले आहेत. ते हुक्स आपल्याला ॲक्च्युअल जो टेंट आहे त्याच्या कॉर्नरला लावावे लागतील. त्याच्यानंतरच हे कवर आहे हे प्रॉपरली त्याला अटॅच होईल. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची आहे, जर समजा तुम्ही कुठे गरमीच्या ह्याच्यामध्ये असाल तर गरमीच्या काळामध्ये हे कवर जास्त लावू नका, कारण आतमध्ये खूप गरम होतं. थंडीमध्ये असेल तर ठीक आहे, पावसामध्ये पण लावत असाल तर वेल अँड गुड आहे. सो मी आता तुम्हाला ते हुकसुद्धा लावून दाखवतो ते कसे लावायचे. हे कवरचे ह्या क्लिप्स आहेत आणि हे बघा हे सेम कलरचे आहेत. सो तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये हे इन करायचं आहे, बस एवढंच आहे. ह्या बाजूला सुद्धा सेम आहे. सो हे बघा आपण ह्याच्यामध्ये इन केलं. फायनल होता तो आपण लावलेला आहे ह्याच्यामध्ये. सो अशा तऱ्हेने हा प्रॉपर झालेला आहे. हे तुम्हाला मी दाखवलेलं एअर व्हेंटिलेशनसाठी आहे बघा. हे इथून एअर व्हेंटिलेशन होतं आणि ही पुढची जागा आहे. आणि हे बघा हे तुम्हाला दिसत असेल. मग हे लावायचं असं झालं. अशा प्रकारे आपला टेंट आहे.